नमस्कार मंडळी, तर आज मी बनवणार आहे थंडगार अशी सोलकढी, जी आपल्या शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी आहे, पित्तशामक आहे, रुचकर पाचक अशी ही सोलकढी आज आपण बनवणार आहोत। नमस्कार, मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। चला तर मग सुरुवात करूयात। इथे मी घेतलेला आहे कोकम, तर इथे मी एक अर्ध्या वाटी इतका कोकम इथे मी घेतलेला आहे आणि हा कोकम आता आपल्याला भिजत घालायचा आहे। तर त्यासाठी मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे, गरम म्हणजेच कोमट असं पाणी मी इथे घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला अर्ध्या तासासाठी कोकम हा भिजत ठेवायचा आहे, जेणेकरून कोकमचा जो अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरेल। त्यासाठी आपल्याला हा असा अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचा आहे। तर हा मी बाजूला ठेवून देते। त्यानंतर सोलकढीसाठी लागणार आहे आपल्याला इथे ओलं खोबरं। तर मी इथे एक नारळ इथे मी फोडून घेतलेला आहे आणि त्याचं खोबरं जे आहे ते अशा प्रकारे चिरून घेतलेलं आहे। त्यासोबतच 2 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं मी इथे घेतलेलं आहे। तुम्हाला अद्रक टाकायचं असेल तर तेही तुम्ही इथे टाकू शकता। तर मी इथे फक्त लसूण आणि मिरची घेतलेली आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। तर इथे मी सुरुवातीला खोबरं टाकत आहे। तुम्ही खोबरं जे आहे ते खिसून मिक्सरमधून वाटलं तरीही चालेल किंवा असंही करू शकता। त्यानंतर इथे मी लसूण, मिरची आणि जिरं हे देखील यामध्ये टाकून घेणार आहे। हे सर्व एकत्र करून आपल्याला मिक्सरमधून छान याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर पाणी टाकून याची छान अशी पेस्ट मी इथे बनवून घेणार आहे। आणि खोबऱ्याचा जो वरचा काळा भाग असतो तो तुम्ही काढलात तरीही चालेल किंवा असंही ठेवलं तरीही खूप छान होते सोलकढी। आता मी इथे पाणी टाकून याची छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहे। तर इथे पेस्ट तयार करताना देखील मी इथे कोमट पाण्याचा वापर केला आहे, जेणेकरून खोबऱ्यामधली जी काही ॲसिडिटी असेल ती निघून जाण्यास मदत होते। त्यामुळे आपल्याला पित्त होत नाही। त्यामुळे तुम्ही नक्कीच इथे कोमट पाण्याचा वापर करावा। त्यानंतर आता ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे एका बाउलवर अशा प्रकारे चाळणी ठेवलेली आहे, त्यावरती असा हा कॉटनचा रुमाल ठेवलेला आहे आणि त्यातून आपण आता हे गाळून घेणार आहोत। तुमच्याकडे बारीक होलची चाळणी असेल तर त्यातून तुम्ही केलं तरीही चालेल किंवा अशा प्रकारे केलं तर अगदी छान असं आपल्याला नारळाचं दूध इथे मिळतं। तर अशा प्रकारे मी आता हे सर्व दूध जे आहे यामधून सेपरेट करून घेते आणि तुम्ही बघू शकता आपल्याला आता इथे नारळाचं दूध जे आहे ते भेटलेलं आहे आणि हे एक घट्टसर असं दूध इथे आपल्याला पहिल्यांदा जेव्हा आपण पेस्ट तयार करतो त्यावेळी घट्ट असं नारळाचं दूध इथे आपल्याला मिळतं। आणि त्यानंतर राहिलेला जो चौथा आहे तो पुन्हा एकदा मिक्सरमध्ये टाकून यामध्ये पुन्हा एकदा मी गरम पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घेणार आहे, जेणेकरून त्यामध्ये जे काही थोडंफार राहिलेलं नारळाचं दूध असेल ते निघण्यास मदत होईल। त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने मी याला गाळून घेणार आहे। तोच रुमाल ठेवून पुन्हा एकदा आपल्याला याला गाळून घ्यायची आहे। आता यानंतर मिळणारं जे दूध असेल ते थोडंसं पातळ मिळेल आपल्याला। तर ही प्रोसेस आपल्याला एक 2 वेळा किंवा 3 वेळा तुम्ही करू शकता। तर मी इथे 2 वेळा अशाच प्रकारे गाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा आपल्याला नारळाचं दूध जे आहे ते भेटलेलं आहे आणि आता इथे आपलं नारळाचं दूध तयार झालेलं आहे आणि अशी जी कन्सिस्टन्सी आहे नारळाच्या दुधाची सोलकढीसाठी ती अतिशय परफेक्ट आहे। तुम्हाला आणखी पातळ हवं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा यामध्ये पाणी टाकून चोथ्यामध्ये पाणी टाकून नारळाच्या चोथ्यामध्ये पाणी टाकून फिरवून यामध्ये गाळून पुन्हा एकदा ॲड करू शकता। चला तर मग नारळाचं दूध ते इथे रेडी आहे। आता कोकम आपण बघून घेऊयात की आपल्या कोकम जे आहे तो मऊ झालेला आहे का। तर तुम्ही बघू शकता कोकम देखील छान मऊ झालेला आहे। त्याचा जो अर्क आहे, रंग आहे तो छान असा पाण्यामध्ये उतरला आहे। तर अशा प्रकारे कोकम जो आहे तो एकदा चुरून घ्यायचा आहे, जेणेकरून जो काही राहिलेला अर्क असेल तो पूर्णपणे पाण्यामध्ये उतरेल। त्यामुळे मी ते अशा प्रकारे चुरून घेत आहे। तर थोडंसं चुरल्यानंतर आपल्याला यातलं जे पाणी आहे ते गाळून आपल्या
नारळाच्या दुधामध्ये मिक्स करायची आहे। तर मी अशाच प्रकारे चाळणी घेऊन यामधून कोकमचा जो अर्क आहे तो आपल्या दुधामध्ये मिक्स केलेला आहे। उन्हाळ्यामध्ये नक्की अशी ही सोलकढी तुम्ही बनवून पहा। खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट आणि अगदी कमी साहित्यामध्ये ही सोलकढी तयार होते आणि अतिशय रुचकर आणि शरीरासाठी थंडावा देणारी अशी ही सोलकढी आहे। आणि कोकम पूर्णपणे गाळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, मिक्स केल्यानंतर मस्त असा हा रंग आपल्या सोलकढीला आलेला आहे। छान अशी सोलकढी इथे तयार झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे मीठ, जे चवीसाठी अतिशय आवश्यक आहे। तर मी इथे मीठ देखील चवीनुसार टाकून घेतलेले आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर इथे टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घेऊयात। आणि छान अशी ही सोलकढी इथे तयार झालेली आहे। तुमचा कोकम जर जुना असेल तर तुमच्या कोकमला हवा तसा रंग येणार नाही। तर कोकम जर ताजा असेल तर छान असा रंग तुमच्या सोलकढीला येऊ शकतो। जर नाही आला तर तुम्ही त्यामध्ये फूड कलर ॲड करू शकता किंवा नाही केलात तरीही चालेल, पण जर नाहीच आला तर तुम्ही फूड कलर ॲड करू शकता। तर अशी ही मस्त अशी ही सोलकढी आपली इथे थंडगार सोलकढी इथे तयार झालेली आहे। आणि अशी ही सोलकढी बनवून तुम्ही फ्रीजमध्ये छान थंड करायला ठेवून मस्त अशी ही जेवणाच्या वेळी थंडगार सोलकढी पिण्यासाठी आपली ही तयार आहे। तर ही सोलकढी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा। धन्यवाद।